कंत्राटदार विरहित रोजगार, कंत्राटदार विरहित रोजगार कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी आज पुण्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील घरासमोर निदर्शने केली। कंत्राटी वीज कामगार आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत, मात्र शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते। त्यामुळे येत्या 24 ऑगस्ट पासून ऊर्जा खात्याचे मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। पाहूयात काय म्हणाले आंदोलक। आज या ठिकाणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या महावितरण, महापारेषण आणि अन्य या ठिकाणी काम करणाऱ्या 42,000 कंत्राटी कामगार महाराष्ट्रातल्या जे कायम काम आहे त्या रिक्त जागांवर गेले वर्षानुवर्ष काम करत आहेत। या कंत्राटी कामगारांना ज्या रिक्त जागा महामंडळामध्ये आहेत त्या रिक्त जागांवर या ठिकाणी कायमस्वरूपी सामावून घ्यावं अशा प्रकारची आमची मागणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि त्या मागणीसाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जे काही आम्ही साखळी आंदोलन, वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आंदोलन केलेले होते, त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला आम्ही सर्व आमदार, खासदार यांना निवेदन दिलेली आहेत। मागच्या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणी कामगार जे आहे ते 6 दिवसाचं साखळी उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। आणि या सरकारला, हे सरकार झोपलेलं सरकार आहे आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आज या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। आमची प्रमुख मागणी जी आहे, आम्हाला अत्यल्प वेतन या ठिकाणी दिलं जातं, कमी वेतनामध्ये आम्हाला काम करून घेतलं जातं, तर आमच्या सर्व कामगारांना कायम करावं आणि या सर्व कामगारांना अन्य कामगारांप्रमाणे वेतन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। पुढचं नियोजन आमचं असं आहे, आज जर या सगळ्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 24 तारखेला नागपूर या ठिकाणी आमच्या ऊर्जा विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर महाराष्ट्रातल्या 42,000 कंत्राटी कामगार हा त्या ठिकाणी बेमुदत हे उपोषणाला बसणार आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, कारण आजपर्यंत अनेक वेळा आश्वासने दिली, सरकार आश्वासन देत आहे पण प्रशासन त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाही। आणि म्हणून जोपर्यंत आमची मागणी लेखी स्वरूपामध्ये ऊर्जा मंत्री आम्हाला देणार नाही तोपर्यंत 24 तारखेपासून जे आमचं आंदोलन आहे, बेमुदत उपोषण आहे, ते आम्ही मागे घेणार नाही। 24 तारखेला या ठिकाणी 24 ऑगस्टला ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही महाराष्ट्रातला कंत्राटी कामगार हा त्या ठिकाणी उपोषण करणार आहे।